नमस्कार. आज आपण आलोय देवगड जवळ असलेल्या पोखरबाव या ठिकाणी. पोखरबावचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली स्वयंभू गणेशाची मूर्ती आणि या मंदिराच्या खाली असलेले महादेवांचे मंदिर. हे मंदिर एका वाहत्या ओढ्यामध्ये बांधलेले आहे. या जागेला पोखरबाव असे नाव का पडले याची देखील एक सुंदर दंतकथा येथील गावकरी सांगतात. काही वर्षांपूर्वी या गणपती मंदिरातील पुजाऱ्यांना एक स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये त्यांना असे दिसते की मंदिराच्या पायथ्याशी एक विहीर आहे. या विहिरीतून एक माणूस बाहेर येतोय आणि त्याच्या हातात एक शिवलिंग आहे. पुढे तो माणूस ते शिवलिंग या पुजाऱ्यांच्या हातात देतो. त्या पुजाऱ्यांचे नाव श्रीधर राऊत. दुसऱ्या दिवशी पुजारी हा सर्व दृष्टांत गावकऱ्यांना सांगतात. पुढे सर्व गावकरी मिळून त्या विहिरीचा शोध घेतात. या परिसरात अनेक ठिकाणी खोदकाम देखील केले जाते. तरी देखील ती विहीर काही सापडत नाही. 2 वर्षानंतर हा पूर्ण डोंगर पोखरल्यावर एका ठिकाणी ती विहीर सापडते. त्यामध्ये अनेक प्रकारचे दगड देखील सापडतात. त्यातील एक दगड अत्यंत विशिष्ट असा पंचमुखी होता. कासवाच्या आकाराच्या त्या दगडामध्ये मध्यभागी शिवपिंडी होती. प्रसिद्ध ज्योतिषी गगनगिरी महाराजांनी सांगितले की ही पिंडी अनेक वर्ष पाण्यामध्ये असल्यामुळे याची स्थापना पाण्याजवळच करावी. हजारो वर्ष पाण्याखाली असलेले हे शिवलिंग याच ठिकाणी ओढ्यामध्ये मंदिर बांधून स्थापन केले गेले. डोंगर पोखरल्यावर येथे पांडवकालीन गुफा सापडली आणि त्याच ठिकाणी ही विहीर होती. कोकणी भाषेमध्ये विहिरीला बाव किंवा बावडी असे म्हणतात. डोंगर पोखरून ही बाव सापडली म्हणून या जागेला पोखरबाव असे नाव दिले. या मंदिर परिसरात आपल्याला अनेक पुरातन अशी कातळशिल्प बघायला मिळतात. हेच आहे ते हजारो वर्ष जुने शिवलिंग. येथील लोक या शिवलिंगाला ओंकारेश्वर देखील म्हणतात. या शिवलिंगाजवळ शेषनागाची देखील मूर्ती आपल्याला बघायला मिळते. या ओढ्यामध्ये पांडवकालीन गुफा देखील आहे. हा मंदिर परिसर अगदी शांत असल्यामुळे येथील थंड पाण्याच्या ओढ्यामध्ये थोडा वेळ पाय सोडून बसले की मन अगदी शांत होते. मंदिराच्या बाजूला पाण्यामध्ये आपल्याला अनेक शिवलिंग बघायला मिळतील. कधी देवगडला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.